नमस्कार मित्रांनो. सूर्य मावळतीला चाललेला आहे आणि सगळं शिवार असं हिरवंगार झालेलं आहे. पिकं सध्या गुडघ्या इतकली आहेत आणि हा शिवार सध्या या धुक्यामध्ये न्हाऊन निघालेला आहे. जिकडं तिकडं शेतं अशी हिरवीगार टवटवीत आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, निसर्गातील साधनं आणि ह्या निसर्गातील हवा पाणी हे सगळे तुम्हाला जगविण्यासाठी, तुमच्या सेवेसाठी अगदी स्वतः समर्पित होऊन, समर्पित भावनेनं एक दुसऱ्यांच्या कामी येतात. एवढंच नाही तर ते इतका समर्पित भाव त्यांचा सर्वश्रेष्ठ असतो. त्यांचा इतकं आपणसुद्धा जगू शकत नाही. त्यांच्यासारखं आपणसुद्धा आपल्या देहाचं, आपल्या जीवनाचं बलिदान देऊ शकत नाही. ते आपल्यासाठी जन्माला येतात आणि कोणाच्या तरी कामी आलो, कोणाच्या तरी उदरभरणाची जबाबदारी पार केली, अगदी या भावनेतून ही सगळी वनस्पती, हे सगळे पिकं, हे सगळे धनधान्य, हे सगळी झाडं आपल्यासाठी जगतात. आणि आपण त्यांच्यासाठी काय करतो? आपल्यामध्ये तो भाव आहे का? किती आसुरीपणानं, किती आसक्तीनं आणि किती द्वेष भावनेनं आपण वागतो, जगतो. आपण आपल्या मानव जातीसाठी तरी प्रामाणिक आहोत का? तर अजिबात नाही. आपल्याला आपल्याच माणसांचं देखवत नाही. आपल्याला आपल्या स्वकीयांशी चांगलं वागता येत नाही. त्यांच्यासोबत आपण चांगलं जगू शकत नाही. इतकी वाईट परिस्थिती आपल्या विचाराची आहे, आपल्या विचारांच्या दिवाळखोरींची आहे. जगामध्ये ज्यांना भावना आहेत असं म्हणता येईल, नाहीत असं म्हणू शकत नाहीत आपण. संवेदना आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक आहेत. परंतु शब्दहीन जगणारे, भाषाहीन जगणारे आणि विशेष म्हणजे ज्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरितही होता येत नाही, असे हे झाडं, ह्या वनस्पती, हे जीवजंतू आपल्यासाठी किती बरं त्यागून घेतात स्वतःसाठी. किती अपार त्यांचा हा त्याग आहे. निस्वार्थ निसर्गासाठी, या जीवसृष्टीसाठी, ह्या मातीसाठी, ह्या वातावरणासाठी, ह्या निसर्गासाठी किती प्राणपणाने ते स्वतः जगतात. कुठलाही स्वार्थ नाही, कुठलीही वाईट भावना नाही. प्रत्येक वेळी कल्याण, प्रत्येक वेळी इतरांच्या आनंदात, इतरांच्या सुखासाठी स्वतःला त्यागून घेणारी ही सगळी जीवसृष्टी आणि ह्या जीवसृष्टीतील प्रत्येक जीव देवाच्याही पेक्षा हे आपल्या कामी जास्त येतात. परंतु आपल्याला त्यांच्याविषयी कृतज्ञता, त्यांच्याविषयी आपुलकी, त्यांच्याविषयी कधीतरी प्रेमाचा एखादा शब्द, कधीतरी थोडासा वेळ त्यांच्यासाठी आपल्याकडं आहे का? हे निश्चित आपल्या अंतर्मनामध्ये, आपल्या विचारामध्ये मिळाला वेळ तर कधीतरी तपासून पहा. अशी ही जीवसृष्टी, तिचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आणि पूर्वीची जर माणसं पाहिली ना, तर उगवत्या सूर्याचं आणि मावळत्या सूर्याचं हे दर्शन घ्यायचे. उगवत्या सूर्याला हे मागणं मागायचे, बाप्पा तू जसा उजळलास, जसं तुझं तेज जगाला मिळतंय, अगदी त्या पद्धतीनं मला जगण्याची प्रेरणा दे. आणि मावळतीला हात जोडून पुन्हा नमस्कार ही माणसं करायची. त्याचं कारण असं होतं की बाप्पा, हा दिवस चांगला गेला, तुझ्या आशीर्वादानं ह्या दिवसाचं सोनं माझ्या आयुष्यात झालं. असाच दिवस उद्याचाही जाऊ दे आणि असाच दिवस घेऊन उद्या देखील तू परतून ये, ही मागणं मागून प्रत्येक माणसं, जुनी माणसं ही जगत होती आणि रोज या सूर्याला, या सृष्टीला नतमस्तक होत होती. अगदी याच भावनेने आपण नतमस्तक होऊया. धन्यवाद.